नमस्कार मंडळी, मी सारिका राजगुरू. माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मी केली आहे मस्त अशी मोड आलेल्या वालाची आमटी. चला बनवूया. वाल मी रात्री भिजत घातले होते, त्याला छान मोड येऊन दिले आणि सोलून घेतलेले आहे. हे बघा, याची आपण आमटी करणार आहोत. तर चला आपण आमटीसाठी वाटण करायला घेऊया. वाटण्यासाठी मी इथे घेतलेली आहे स्वच्छ धुवून कोथिंबीर, लसूण, शेंगदाणे, खोबरं, एक कांदा, सफेद तीळ आणि अद्रक. हे आपण आता परतून घेऊया. परतून आपलं झालेलं आहे. आता हे मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया. वाटण आपले इथे रेडी आहे. आता आमटीसाठी आपण फोडणी द्यायला सुरुवात करू. फोडणी देण्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक कांदा चिरून, अर्धा टोमॅटो, कढीपत्ता, मोहरी आणि हिंग. तर चला आपण फोडणी द्यायला सुरुवात करू. कढई आपली छान गरम झालेली आहे. आता तेल घालून घेऊया. 2 चमचे मोहरी, मोहरी छान तडतडली की टाकून घेऊया कढीपत्ता. आता टाकून घेऊया कांदा. हे छान परतून घेऊया. कांदा इथे आपला छान परतलेला आहे. आता टाकून घेऊया टोमॅटो. परतून घेऊया. छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. पावसाळ्यामध्ये कडधान्य खूप सोयीची होऊन जातात, कारण भाजीपाल्याला काही नसलं तरी कडधान्य घरात भिजवली की ते आपण वापरू शकतो. थोडंसं हिंग, थोडीशी हळद मिक्स करून घेऊया. आता मसाले टाकून घेऊया. मसाल्यासाठी मी घेतला आहे घरचा मसाला आणि थोडीशी लाल तिखट. छान मिक्स करून घेऊया. आपण जे मगाशी वाटण केलं होतं ते टाकून घेऊया. मिक्स करून घेऊया. हे छान परतून घेऊया. हे छान परतून झालेलं आहे. आता टाकून घेऊया वाल. वाल धुवून घेतले आहे. मस्त परतून घेऊया. थोडंसं तेलामध्ये वाफवून घेऊया हे आणि झाकण ठेवू. तोपर्यंत आपण साईडला पाणी तापायला ठेवू. साईडला पाणी गरम करायला ठेवलं आहे. आपण यामध्ये पाणी गरम करून टाकणार आहोत, कारण याची चव आणखी छान लागते. आता बघूया. वाफेवर छान परतून झालेलं आहे. आता पाणी टाकून घेऊया. आपल्याला जितकं पाणी हवं असेल, गपसर भाजी करायची असेल किंवा पातळ, त्या हिशोबाने पाणी टाकून घ्यायचं आहे. आता टाकून घेऊया चवीपुरतं मीठ. छान याला शिजवून घेऊ आणि आता झाकण ठेवूया. ते आता आपण बघून घेऊया उकळी आली का नाही, वाल शिजलं का नाही. हे बघा, छान वाल शिजलेला आहे. आता आपण सर्व करायला घेऊ. इथे सर्व करून झालेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. नवीन बघणाऱ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.